सर्वांना जय भीम नमो बुद्धाय. भावना आपण आहे रॉयल भूटानीज बुद्धिस्ट टेम्पल. माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसतंय हे भूटानीज टेम्पल आहे. तर आपण आता या टेम्पलमध्ये जाणार आहोत. बघूया, अतिशय सुंदर आहे. तर जाऊया मध्ये बघूया. या ठिकाणी भरपूर पर्यटन आलेले आहेत आणि अगोदर या ठिकाणी आपण आलो होतो पण बंद झालेलं होतं, कारण की मी 12:30च्या 1च्या दरम्यान आलो होतो. ठीक आहे, तर बंद झालेलं होतं. पण आता वाजले 2ला हे ओपन होते. याचा सुद्धा टायमिंग तोच आहे. सकाळी 7 ते 12 वाजेपर्यंत चालू राहतं, नंतर बंद होतं. तर 2ला ओपन होतं. तर आता 2 वाजलेत. बघू शकता अतिशय सुंदर कारिगिरी केलेली आहे. या ठिकाणी भरपूर मोठं आहे, एकदम भव्य आहे या ठिकाणी. आणि हा याचा मुख्य प्रवेशद्वार आहे. बघू शकता हा याचा मुख्य प्रवेशद्वार आहे बाबांनो. आणि या ठिकाणी जर बघितलं तुम्ही ह्या साईडला सुद्धा भूटानीज कारिगिरी केलेली तुम्हाला दिसते. तर भावांनो आता जाऊया मध्ये, कारण की ह्या टेम्पलसाठी मला तब्बल 2 किलोमीटर पुन्हा चालत यायचं काम पडलंय. तर अतिशय सुंदर आहे भावांनो, बघू शकता. तर जाऊया मध्ये. आणि भावांनो बाहेरून दिसते अतिशय भव्य मूर्ती स्थापित आहे तथागत गौतम बुद्धांची. या साईडला जर बघितलं भावांनो, छोटे असं बगीचा टाईप केलेले बनवलेले आहे, फुलं वगैरे लावलेले आहेत. बघू शकता मोठ्या संख्येने पर्यटन येतात भावांनो. या ठिकाणी फ्लॅग वगैरे लावलेले आहेत पूर्ण. तर आपण जाऊया मध्ये आता. एंट्री प्रवेशद्वारावर सिंहांचे दाखवलेले आणि काहींचे मुख बंद आहेत, काहींचे मुख ओपन आहेत. बघू शकता या साईडला बुद्धिस्ट मुंग बसलेले आहेत. बघू शकता भावनो, अतिशय सुंदर या ठिकाणी सुद्धा भिंतीवरती कारिगिरी केलेली आहे. बघू शकता अतिशय यांनी दर्शवलेले आहे. बघू शकता भावांनो, अतिशय सुंदर भिंतीवरती कारिगिरी केलेली आहे. या ठिकाणी जर बघितलं तुम्ही भगवान बुद्धांचे पूर्ण भिंतीवरती तथागत गौतम बुद्ध यांचे जीवनचरित्र दर्शवले. बघू शकता भावना.
तर भाऊ हे आहे भूटानीज टेम्पल, अतिशय सुंदर आहे। अतिशय पूर्ण भिंतीवरती मधून तथागत गौतम बुद्ध यांचं जीवनचरित्र दर्शवले। फक्त बुद्धांचंच नव्हे तर त्यांचे जे शिष्य होते यांचं सुद्धा जीवनचरित्र यांनी दर्शवण्याचं काम केले, बघू शकता। अतिशय सुंदर आहे भावांनो, बाहेरून जितकं सुंदर दिसते मधून तितकंही सुंदर आहे। तर आपण आता आलो बाहेर, बाहेरून बघतोय आपण। तर बाहेर आल्यानंतर माझ्या पाठीमागं तुम्हाला दिसत असेल, पण मला परत मध्ये जावं लागणार कारण की मी फोटो वगैरे घेतले नाही इथं, ठीक आहे। तर मला मध्ये जाऊन पुन्हा फोटो घेणे आहेत। तर भावांनो, तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघता हे कमेंट करायला मात्र विसरू नका। आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटता हा सुद्धा मला पॉईंट कळवा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कसे नाही, कारण की मी पूर्ण माझ्याकडून जितकं होतं तितकं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय। तर भावांनो, भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन स्थळावरती। तर परत एकदा सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।